कंसाने एकामागोमाग एक देवकीच्या 6 मुलांना जन्मताच शिळेवर आपटून यमसदनास पाठवून दिले. 7व्या मुलाच्या वेळी स्वतः शेषनाग भगवंताकडे गेले आणि विनंती केली, मागच्या वेळेस राम अवतारात मी आपला लहान भाऊ लक्ष्मण बनलो होतो. मी आपल्याला आदेश देऊ शकत नव्हतो. मी जर आपला मोठा भाऊ असतो तर मी आपल्याला कधीच वनवासात जाऊ दिले नसते. म्हणून यावेळी माझी इच्छा आहे की मी आपला मोठा भाऊ म्हणून देवकीच्या 7व्या पुत्राच्या रूपात जाऊ इच्छितो. तेव्हा भगवंत विष्णू शेषनागाला म्हणाले, तथास्तु. त्यानंतर शेषनागने एक प्रकाश म्हणून कारागृहामध्ये प्रवेश केला आणि तो प्रकाश देवकीच्या उदरात शिरला. रात्री संपूर्ण कारागृह प्रकाशमय झालेले पाहून सर्व पहारेकरी खूप घाबरून गेले आणि त्यांनी कंसाला सांगितले. कंसाला पण मोठे आश्चर्य वाटले. त्याने विचार केला, विष्णुदेव आपल्याशी काहीतरी कपट करतोय. कदाचित तो आत्ताच जन्म घेण्याचा विचार करत असेल, म्हणून त्याने देवकीला ठार मारण्याचा निर्णय घेतला. त्याने तलवार उपसली. तोच त्याला तिथे साप दिसू लागला आणि त्याला डोळ्यासमोरचे काहीच दिसेनासे झाले. कंस कारागृहातून बाहेर आला तर त्याला पूर्वीसारखे दिसू लागले. त्याला वाटले सापाने आपल्या डोळ्यात विष सोडले. त्याने पहारेकऱ्यांना सापाला शोधून मारण्याचा आदेश दिला. तो भयभीत झाला. कंस परत देवकीला मारण्यासाठी रागात कारागृहाकडे निघाला. परंतु त्यापूर्वीच भगवान विष्णूने योगमायेचे आवाहन केले आणि ते म्हणाले, योगमाया, तुला मथुरेला जायचं आहे. तिथे कारागृहामध्ये देवकीच्या गर्भात यावेळी शेष आहेत. कंस देवकीला ठार मारण्याचा विचार करत आहे. तू तिथे देवकीच्या उदरातून शेषाचा गर्भ काढून तो गर्भ लगेच वासुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी, जी यावेळी गोकुळामध्ये नंदरायाच्या घरी राहत आहे, तिथे जाऊन तिच्या गर्भाशयामध्ये स्थापित कर. योगमाया म्हणाली, जशी आपली आज्ञा. योगमायेने कारागृहामध्ये जाऊन देवकीच्या गर्भाशयातील गर्भ काढून घेतला आणि अदृश्य झाली. नंतर गोकुळामध्ये नंदाच्या घरी जाऊन तो गर्भ रोहिणीच्या उदरात स्थापित केला. देवकीचे पोट खाली बसले. ही वार्ता पहारेकऱ्यांनी जशी कंसाला सांगितली, तो जोरजोरात हसू लागला आणि म्हणाला, हा हा, विष्णुदेव मला घाबरला आणि जन्माला यायच्या आधीच पळून गेला. शंकर्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योगमायेने झोपलेल्या यशोदेला हाक मारली आणि सांगितले, यशोदा, मी देवकीच्या गर्भातील गर्भ काढून तो रोहिणीच्या गर्भात स्थापित केला आहे. हे बाळ महान बलवान असेल. तू आणि रोहिणी तुमचे कुलगुरू महर्षी शांडिल्याला विनंती करा आणि संतानप्राप्तीचा यज्ञ करा. लवकरच तुझी संतानप्राप्तीची इच्छा देखील पूर्ण होईल. असे म्हणून योगमाया अदृश्य झाली. परंतु अचानक वाढलेले पोट पाहून रोहिणी घाबरून गेली आणि म्हणाली, मी वासुदेवाची पत्नी आहे हे इथे कुणालाच माहीत नाही. सर्वजण माझी निंदा करतील. तेव्हा नंद, यशोदा आणि रोहिणी हे तिघेही शांडिल्य ऋषींकडे गेले. शांडिल्य ध्यान करून म्हणाले, मुली, तू एक राजकन्या आहेस. तुला एका साधारण स्त्रीसारखे हतबल कारण नाही. तुझी निंदा नाही केली जाणार. तर तुझ्या गर्भाशयातून जो प्रकाश परावर्तित होत आहे त्यावरून असं वाटतं की प्रत्यक्ष सूर्याला कोणीतरी तुझ्या गर्भात स्थापित केले आहे. त्यावर नंद म्हणाले, परंतु गुरुदेव, आपण आपल्या दिव्य दृष्टीने कृपया सांगाल का?
या चमत्कारामागचे रहस्य काय आहे? शांडिल्य म्हणाले, रोहिणी ही विष्णुवंशाची राणी आहे. या रहस्याचा उलगडा विष्णुवंश कुलगुरू महर्षी गर्गच करू शकतील. म्हणून शांडिल्य ऋषींनी ध्यान लावून महर्षी गर्गचे आवाहन केले. तेव्हा त्यांच्यासमोर महर्षी गर्ग प्रकट झाले. शांडिल्य महर्षी गर्गना म्हणाले, भगवंत, आपण स्वतः ब्रह्माचे पुत्र आहात, शिवाय महादेवाचे शिष्य आहात. आपल्याला भूत आणि भविष्याचे ज्ञान आहे. महर्षी गर्ग म्हणाले, महामुनी, भविष्याची घटना अगोदरच निर्धारित असेल तर त्याचे कथन केले जाते, परंतु आत्ता जे होणार आहे त्याची पूर्वसूचना विधात्याने कुणालाही दिली नाही. अर्थात त्याविषयी भाकीत करणे हे व्यर्थ आहे. या क्षणी मी फक्त एकच सांगू शकतो की द्वापार युगात प्रत्यक्ष भगवंत श्रीकृष्ण अवतार घेणार आहेत आणि ती वेळ आता आली आहे. विष्णुवंशाचे कुलगुरू होण्याच्या नात्याने मला हे सुद्धा माहीत आहे की देवकीच्या 7व्या गर्भाचे संकर्षण करून तो गर्भ रोहिणीच्या गर्भाशयात प्रस्थापित केला आहे. तो स्वतः शेषनाग आहे. परंतु ह्या रहस्याला आपण रहस्यच ठेवणे जरुरीचे आहे. तेव्हा शांडिल्य म्हणाले, पण मग त्याला देवकीच्या पोटी जन्म का नाही मिळाला? महर्षी गर्ग म्हणाले, त्याचे कारण असे आहे की मागच्या जन्मी रोहिणी महर्षी कश्यपची दुसरी पत्नी कद्रू होती. तिने सर्व नागांना जन्म दिला होता. अर्थात वासुदेव हाच मागच्या जन्मी महर्षी कश्यप होता. त्यावेळी देवकी ही त्यांची ज्येष्ठ पत्नी आदिती होती आणि देवकीच्या गर्भामधून वामनदेवाने जन्म घेतला होता. कद्रूच्या पोटी राक्षसी जातीचा जन्म झाला होता. म्हणून शेषनागाने यावेळी रोहिणी आपली माता व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. बस, यापुढचे काहीही दिसत नाही. असे म्हणून महर्षी गर्ग अदृश्य झाले. शांडिल्य रोहिणीला म्हणाले, रोहिणी, तुझ्या गर्भात दिव्यशक्ती आहे. जेव्हा देवकी 8व्या मुलाला जन्म देईल तो या जगाचा पालनहार असेल आणि त्याला हा दिव्य बालक राक्षसांचा संहार करण्यास मदत करील. शिवाय हे संतान तुझ्या पतीचेच असल्यामुळे तुझी कुणीही निंदा करणार नाही. उलट येणाऱ्या युगातील सारे लोक त्या महाशक्तीची आई झाल्याबद्दल तुझी प्रशंसा करतील. तू इथे साध्वी बनून राहत होतीस. आता नंदराय येथून तुला वासुदेवाची पत्नी म्हणून गोकुळामध्ये घेऊन जाईल. सर्व लोकांना हेच वाटेल की कंसाच्या हातून या मुलाची तरी हत्या होऊ नये म्हणून नंदराय तिला आपल्या घरी घेऊन आले. त्यानंतर कुलगुरू शांडिल्य यांच्या मार्गदर्शनानुसार यशोदा आणि रोहिणीने एक यज्ञ करून घेतला. यशोदेला दिवस गेले. योग्य दिवस पूर्ण होताच रोहिणीने एका दिव्य बालकाला जन्म दिला. त्या बाळाचे नाव बलराम ठेवण्यात आले.